हे वारकऱ्यांसाठी पायी पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस या ठिकाणी अत्यंत सुखद असा संपन्न झालेला आहे आणि आज पंचवटी या ठिकाणी हा पायी पालखी सोहळा विसवला आहे। याच्यामध्ये आनंदामध्ये अजून भर म्हणजे अशी की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री वारकरी संप्रदायावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज आवर्जून आपल्या पायी पालखी सोहळ्याला या ठिकाणी भेट दिली आहे। संस्थांच्या वतीने आणि व्यक्तीच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आम्ही त्यांना आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं। ते आमंत्रण त्यांनी स्वीकारून या ठिकाणी ते दर्शनासाठी आले। बरोबर आनंदाची बाब आहे। इतिहासात असं प्रथमच घडत आहे की कुठले तरी मुख्यमंत्री या विश्वगुरु निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या पायी पालखी सोहळ्यासाठी भेट देत आहे आणि विश्वगुरूंच्या पादुकांच्या चरणी नतमस्तक होत आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी संस्थांच्या वतीने यशोचित सन्मान केला आल्याबद्दल आणि आमच्या संस्थांच्या ज्या काही मागण्या आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये साहेबांजवळ मांडल्या असतील त्या पौषवारीसाठी निधी असेल इतिहासात प्रथमच त्यांच्याकडनं मंजूर झालेला आहे, तो कायम झालेला आहे। त्या यापूर्वीच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी इतिहासात प्रथमच मोबाईल टॉयलेट आम्हाला उपलब्ध झाले होते। सीएम साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाला प्रस्थानाचे 8 दिवस अगोदर अत्यंत तातडीचे आदेश त्यांनी त्यावेळेस दिलेले होते। या ठिकाणी संस्थांचे सचिव माजी सचिव गोटेकर सर सुद्धा आहे। आम्ही सर्वांनी विश्वस्त मंडळाने खूप चांगला त्यांचा पाठपुरावा केला होता आणि त्याचंच यश म्हणून आम्ही त्यांच्याकडे जी मागणी केली होती संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याला जो निधी कायमस्वरूपी दिला जातो, कायमस्वरूपी निधीची तरतूद आहे ती तरतूद निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या पायी पालखी सोहळ्यासाठी सुद्धा व्हावा ही जी आमची महत्वाची मागणी होती ती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मान्य करून यावर्षी प्रथमच 2,40,00,000 आसपास निधी आमच्या या निर्मल वारीसाठी आलेला आहे। त्या अंतर्गत अनेक सुविधा असतील, मोबाईल टॉयलेट, पाणी पुरवठा, प्रत्येक पालखी वॉटरप्रूफ मंडप असेल, आरोग्याच्या वाढीव व्यवस्था असतील, सुरक्षा व्यवस्था असतील, अशा अनेक व्यवस्था, महिलांसाठी काही स्वतंत्र व्यवस्था असतील, अनेक व्यवस्था माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आमच्या त्या अत्यंत तातडीने आमच्या मागण्यांचा सन्मान करून मंजूर करून दिल्या। आणि विशेष बाब म्हणजे ते इतिहासात पहिल्यांदाच कुठले तरी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे या पायी पालखी सोहळ्यासाठी भेट दिलेली विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या ही आमच्या सर्वांसाठी एक उल्लेखनीय बाब आहे आणि समाधानाची बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी एक योजना या ठिकाणी या वर्षी जाहीर केली। सन्मान निधी म्हणून सर्व दिंडी चालकांना जे नोंदणीकृत दिंडी चालक आहे प्रत्येक संस्थानांकडे या सर्वांसाठी सन्मान निधी जाहीर केलेला आहे। 20,000 प्रत्येक दिंडी म्हणून निवृत्तीनाथ समाधी संस्थांचे सर्व दिंडी चालक आहे सर्वांमध्ये त्याचं समाधान त्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि दिंडी चालक सुज्ञ आहे, प्रत्येकाने त्या 20,000चा सदुपयोग कसा करायचा हे त्यांना पूर्ण माहिती आहे। कायमस्वरूपी वाद्य असेल, टाळ असेल, अशा अनेक अंगाने ते त्याचा सदुपयोग करेल। या अगोदर कधीच असा निधी मिळत नव्हता, याचा कुठेतरी प्रारंभ झालेला आहे, ही समाधानाची बाब आहे। विश्लेषण कशा पद्धतीने म्हणजे ते प्रॉपर कोणाला म्हणणार त्याचं विश्लेषण काय? अधिकृत ज्या दिंड्या संस्थांकडे रजिस्टर असतात, उदाहरणार्थ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांकडे 49 दिंड्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा 50 दिंड्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अशा प्रत्येक संस्थानांच्या ज्या पायी पालखी सोहळा चालतात त्या संस्थानांकडनं त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या दिंड्यांचे नावं मागवले जाणार आहे आणि प्रत्यक्ष त्यांना तो निधी डायरेक्ट दिला जाणार आहे, संस्थांना नाही दिला जाणार आहे। दिंडी प्रमुखाला त्या दिंडी प्रमुख या नात्याने त्याला तो दिला जाणार आहे। देण्याचा उद्देश हा आहे की आपण कुठल्याही सोहळ्याला कॉमन निधी हा दिला जातो। जसं की 2 कोटी आता हा निधी 2,40,00,000 निधी सुखसुविधांसाठी दिलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, अशा अनेक गोष्टी असतील। परंतु प्रत्यक्ष दिंडी प्रमुखांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घ्यावा, त्यांचा सन्मान व्हावा निधी स्वरूपामध्ये आणि त्यांनी सुद्धा त्या निधीचा काहीतरी उपयोग त्यांच्या पद्धतीने तो करावा चांगल्या पद्धतीने, त्याचं स्वतंत्र त्यांना असणार आहे। परंतु खात्री आहे की प्रत्येक दिंडी प्रमुखाने त्याचं स्वागत केलेलं आहे। 20,000 हा निधी जरी कमी वाटत असला काहींना नाव ठेवण्यासाठी, परंतु हा मला असं वाटतं संपूर्ण दिंडी प्रमुखांमध्ये त्याची समाधानाची बाब आहे आणि ते तितके सुज्ञ आहे की त्याचा सदुपयोग हा वारकऱ्यांसाठी करतील।